एका गावात बंड्या नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण थोडा अहंकारीही. त्याला वाटायचं मीच सगळ्यात शहाणा. गावाच्या बाहेर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक म्हातारे आजोबा रोज बसलेले असायचे. लोक त्यांना नमस्कार करायचे, गप्पा मारायचे, पण बंड्या त्यांच्याकडे कधी लक्ष द्यायचा नाही. एक दिवस शाळेतून येताना त्याची सायकल पंक्चर झाली. ऊन कडक होतं. तो त्रासून गेला. जवळच तेच झाड आणि तेच आजोबा बसलेले. आजोबा हसून म्हणाले, "काय रे, दमलाच वाटतं." बंड्या चिडून म्हणाला, "हो, पण तुम्ही काय मदत करणार?" आजोबा शांतपणे उठले. त्यांनी जवळ ठेवलेला पाण्याचा माठ आणला. "आधी पाणी पिऊन घे, मग बघू." बंड्याने पाणी प्यायलं. थोडं बरं वाटलं. आजोबांनी सायकल उलटी केली, हळूहळू टायर काढला आणि पंक्चर लावायला सुरुवात केली. बंड्या आश्चर्याने बघत राहिला. "तुम्हाला हे सगळं येतं?" तो विचारू लागला. आजोबा हसले. "बाळा, आयुष्य म्हणजे शाळा आहे. जो शिकत राहतो तो कधीच रिकामा राहत नाही." बंड्याला लाज वाटली. "मी कधीच तुम्हाला नमस्कारही केला नाही." आजोबा म्हणाले, "नमस्कारापेक्षा माणुसकी मोठी असते." त्या दिवसापासून बंड्या रोज शाळेत जाताना आजोबांशी बोलू लागला, त्यांना मदत करू लागला आणि हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला. काही महिन्यांनी आजोबा दिसेनासे झाले. झाडाखाली एक छोटा फलक होता. ज्ञान वयाने नाही, अनुभवाने मोठं होतं. बंड्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, खरे शिक्षक पुस्तकातच नसतात. बोध. ज्येष्ठांचा अनुभव हा आपल्या आयुष्याचा खजिना असतो. अहंकाराने नाही, नम्रतेने माणूस मोठा होतो.